उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत। सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे अशी टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी आज केलेली आहे। नाही सुधारणा या नावाखाली मराठा समाजात आमच्यात गैरसमज पसरायला नको। सुधारणा काही नाहीये। 1.5 महिन्यापूर्वीच व्याख्या दिलेली तीच व्याख्या आतापर्यंत चालली। फक्त वेळ काढून न्यायचा आहे आणि मराठा समाजाला वेड्यात काढायचे। आरक्षणाच्या नोंदी सापडलेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ड्राफ्टच्या दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे। एवढंच काम सुरू आहे। ते काय नवीन दिलेलं नाही व्याख्या। 23 डिसेंबरला बीडला पण दिलेली आहे त्यांच्याकडे व्याख्या। त्याच्या अगोदर हॉस्पिटलला संभाजीनगरला असतानाही दिलेली आहे। काल 4 दिवसापासून तीच देणं चालू आहे। फक्त आपण ज्या 4 ओळी दिल्या त्या 3 ओळी दिल्या, त्या 3 ओळीतल्या अर्ध्या ओळी घ्यायच्या आणि अर्ध्या सोडून द्यायच्या, ही प्रकार सुरू आहे। त्यामुळे आपण सांगतो तुम्ही ते पूर्ण घ्या। जे मराठा समाज त्या आरक्षणाची वाट बघतोय, ते जर आरक्षण पुन्हा एकदा टिकलं नाही, अहवाल पुन्हा एकदा मागासिद्ध झालेला गेला नाही, ज्या त्रुटी गायकवाड आयोगाच्या भरायच्या सांगितल्या होत्या त्या जर व्यवस्थितरित्या भरल्या नाही आणि ती हिअरिंग जर ओपन कोर्टात आली नाही, तर पुन्हा जे मराठी त्या आरक्षणाची वाट बघते त्यांच्या पोरांचं 3-3, 4-4 पिढ्याचं कायमचं वाटोळं होणार। त्यासाठी ते टिकणार आहे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं, सरकारनं सांगितलं नाही। पण मराठ्यांच्या जर ओबीसी नोंदी सापडल्या तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी मध्ये घ्या, याच्यावरच आम्ही ठाम आहेत। आंदोलन कुठं फोनावरून कुठं व्हॉट्सअपवर खेळून असले मुद्दे मिटत असतात का? याच्यात मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे, हे मी प्रामाणिकपणाने सांगतो।